सर्व पितृ अमावास्या पितृपक्षाचा अंतिम दिवस आहे, ज्याला महालय आणि सर्व मोक्ष अमावास्या देखील म्हणतात. हा दिवस पितरांना समर्पित आहे. या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करून आपण पितरांना आदराने निरोप दिला जातो. श्राद्धाचे नियम काय आहेत ते पाहूया. या दिवशी पवित्र नदीत आंघोळ करावी किंवा पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. पाण्यात थोडे तांदूळ घेऊन पितरांचे स्मरण करावे आणि श्राद्धाचा संकल्प करावा. जलात अक्षता टाका आणि ते जल देवाला अर्पण करा. मग पितराच्या नावाने तर्पण करा. पितरांना तर्पण करण्यासाठी काळे तीळ आणि पांढरी फुले हातात घेऊन पाणी टाका. तर्पण करण्यासाठी तर्पजनी आणि अंगठ्याच्या मध्ये दर्भ घ्या आणि अंजली तयार करा. अंजलीत जल घेऊन ते रिकाम्या पात्रात टाका. सर्व पितरांना आठवून प्रत्येकाच्या नावाने 3 वेळा जल अर्पण करा. तर्पण करताना ओम पितृभ्य नमः चा जप करा. नंतर तर्पणाचे जल एखाद्या झाडाला अर्पण करा. घरी ब्राह्मणाला बोलावून भोजन द्या. पितृपक्षाची 7 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. सर्व पितृ अमावास्येला पितृपक्षाचा शेवट होतो. पितृपक्षात आपल्या पितरांचे श्राद्ध करण्याची पद्धत असते. यामुळे पितृदेवाचे आशीर्वाद मिळतात व पितृदोष देखील दूर होतो असे मानतात. सर्वपित्री अमावास्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे. या दिवसाला सर्व मोक्ष अमावास्या असेही म्हणतात. या दिवशी श्राद्ध आणि तर्पण विधी सर्व पितरांच्या नावाने करतात. सर्व पितृ अमावास्या कधी आहे आणि तर्पण कसे करायचे हे आपण जाणून घेऊया. सर्व पितृ अमावास्या पितृपक्षाच्या शेवटी येते. तिला महालय आणि सर्व मोक्ष अमावास्या म्हणतात. पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या पितृपक्षातला शेवटचा दिवस असतो. या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण सर्व पितरांना समर्पित असते. या दिवशी आपण पितरांना निरोप देतो. सर्व पितृ अमावास्या कधी आहे, तिची तारीख आणि महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊया. सर्व पितृ अमावास्येला कोणाचे श्राद्ध करतात? ज्या पितरांचे श्राद्ध करायचे राहून गेलेले असेल किंवा ज्याच्या श्राद्धाची तिथी आठवत नसेल अशा पितरांचे श्राद्ध या दिवशी करतात. त्या दिवशी सर्व पितरांचे नाव घेऊन श्राद्ध करावे. हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात. त्यामुळे पितृपक्षातील शेवटच्या दिवशी राहून गेलेले किंवा ज्याची तिथी माहीत नाही अशा पितरांचे श्राद्ध केले जाते. सर्व पितृ अमावास्या तिथी अमावास्या तिथी प्रारंभ 20 तारखेला रात्री 12:17 सुरू होतोय आणि अमावास्या तिथी समाप्ती 21 तारखेला रात्री 1:24 संपेल. उदय तिथीनुसार सर्व पितृ अमावास्या 21 तारखेला साजरी केली जाईल. यावेळेस सर्व पितृ अमावास्येला शुभयोग आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील आहे. आपल्या पूर्वजांचा आदर करणे हे हिंदू संस्कृतीतील सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे. सर्व पितरी अमावास्या, ज्याला महालय अमावास्या असेही म्हणतात, या कारणास्तव त्याचे आध्यात्मिक मूल्य खूप आहे. हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे आणि सर्व मृत आत्म्यासाठी विधी करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली काळ मानला जातो. सर्व पितृ अमावास्या का महत्त्वाची आहे? हिंदू परंपरेत जीवन आणि मृत्यू हे शेवट म्हणून पाहिले जात नाही, तर आत्म्याच्या शाश्वत प्रवासाचे टप्पे म्हणून पाहिले जाते. आपले पूर्वज त्यांचे भौतिक शरीर सोडल्यानंतरही आपल्याला आशीर्वाद आणि मार्गदर्शन देत राहतात. आध्यात्मिक कर्तव्य पितृऋण हिंदूंचा असा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीचे 3 ऋण असतात: देव, ऋषी आणि पूर्वज. सर्व पितृ अमावास्येला श्राद्ध केल्याने पूर्वजांचे ऋण पूर्ण होते. सार्वत्रिक स्वीकृती विशिष्ट तिथींना समर्पित पितृपक्षाच्या इतर दिवसांपेक्षा वेगळी ही अमावास्या सार्वत्रिक आहे, जी सर्व आत्म्यांना व्यापते.
अडथळे दूर करणे. असे म्हटले जाते की या दिवशी श्राद्ध केल्याने कौटुंबिक समस्या, लग्नातील विलंब आणि पितृदोषामुळे होणारे आर्थिक संघर्ष दूर होतात. समृद्धीचे आशीर्वाद. पूर्वज त्यांच्या वंशजांना चांगले आरोग्य, सुसंवाद आणि जीवनात यशाचे आशीर्वाद देतात. सर्वपित्री अमावास्या विधी. सर्वपित्री अमावास्येचे विधी भक्ती आणि आदराने केले पाहिजेत. चला ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. तर्पण. तर्पण म्हणजे तीळ, बार्ली आणि कुशगवत मिसळून पूर्वजांना अर्पण केलेले पाणी. कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून आणि आशीर्वाद मागण्यासाठी मंत्राचे पठण करताना ते केले जाते. पिंडदान. तूप, मध आणि तीळ मिसळून पिंडाचे तुकडे पूर्वजांना अर्पण केले जातात. असे मानले जाते की हे अर्पण थेट मृत आत्म्यापर्यंत पोहोचते आणि त्यांना शांती मिळते. श्राद्धविधी. श्राद्ध हे पुजारी किंवा पंडिताच्या मदतीने केले जाते. यामध्ये ब्राह्मणांना अन्नदान करणे, गायी, कावळे आणि गरजू लोकांना खायला घालणे समाविष्ट आहे. अर्पण केलेल्या अन्नात सहसा खीर, पुरी, डाळ, तांदूळ आणि हंगामी भाज्या असतात. गरजूंना अन्न देणे. सर्वपित्री अमावास्येला सर्वात महत्त्वाचे कर्तव्य म्हणजे अन्नदान. असे म्हटले जाते की भुकेल्यांना अन्न देणे म्हणजे पूर्वजांनाही अन्न देण्यासारखे आहे. दिया लावणे. संध्याकाळी लोक त्यांच्या आत्म्याला मार्गदर्शन करण्यासाठी दक्षिणेकडील दिशेला पूर्वजांच्या दिशेने तिळाच्या तेलाचा दिवा लावतात. पालन करण्यासाठी नियम आणि मार्गदर्शन तत्त्वे. शिस्तीशिवाय विधी केल्याने त्याची प्रभावीता कमी होऊ शकते. म्हणून भक्तांनी हे नियम काळजीपूर्वक पाळले पाहिजेत. विधी दरम्यान शुद्धता आणि स्वच्छता राखा. मांसाहारी पदार्थ, मद्यपान आणि मादक पदार्थांचे सेवन टाळा. पितृपक्षात महिला आणि पुरुषांनी नखे किंवा केस कापणे टाळा. श्राद्ध नेहमी प्रामाणिकपणे आणि आदराने करा, औपचारिकता म्हणून नाही. दान हे आपल्या क्षमतेनुसार केले पाहिजे. भारतातील विविध प्रदेशांमध्ये महत्त्व. सर्वपित्री अमावास्या संपूर्ण भारतात साजरी केली जात असली तरी प्रदेशानुसार त्याचे विधी थोडे वेगळे असतात. उत्तर भारतात गंगा, यमुना आणि सरस्वती यासारख्या नदीकिनारी तर्पण आणि श्राद्ध केले जाते. दक्षिण भारत महालय अमावास्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सणापासून लोक दुर्गा सप्तशतीचे पठण करतात, कारण ती देवी पक्षाची सुरुवात देखील दर्शवते. महाराष्ट्र. पितृविधीसाठी अत्यंत पवित्र असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात लोक श्राद्ध करतात. बिहार आणि उत्तर प्रदेश. गयाजी येथे पिंडदान करण्याची प्रथा खूप लोकप्रिय आहे. सर्वपित्री अमावास्या पाळण्याचे आध्यात्मिक फायदे. पूर्वजांना शांती. हे सुनिश्चित करते की दिवंगत आत्म्यांना मृत्यूनंतरच्या जीवनात शांती मिळेल. पितृदोष दूर करणे. ज्योतिषशास्त्रानुसार ते पूर्वजांशी संबंधित कर्माचे कर्ज कमी करण्यास मदत करते. कौटुंबिक सुसंवाद. यामुळे वाद कमी होतात आणि कुटुंबामध्ये एकता येते. समृद्धी आणि वाढ. पूर्वजांचे आशीर्वाद संपत्ती, आरोग्य आणि करिअरमध्ये यश आणतात. आध्यात्मिक उन्नती. विधी केल्याने अल्पता, कृतज्ञता आणि नम्रता विकसित होते. सर्वपित्री अमावास्या आणि ज्योतिष. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पितृदोष तेव्हा येतो जेव्हा पूर्वजांचे आत्मे अपूर्ण संस्कारामुळे तंतुरूत असतात. हे कुंडलीमध्ये दिसून येते जेव्हा सूर्य, चंद्र किंवा राहू केतू पीडित आहेत. 5वे किंवा 9वे घर कुवत आहे. पितृघरावर शनी किंवा राहूचा प्रभाव पडतो. सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध केल्याने अशा दोषांचे निराकरण करतात आणि ग्रहांचा प्रभाव सुधारण्यास मदत होते. सर्वपित्री अमावास्येबद्दल सामान्य गैरसमज. या दिवसाचे महत्त्व असूनही या दिवसाभोवती
अनेक गैरसमज आहेत. चला याचे स्पष्टीकरण देऊया. गैरसमज 1. फक्त पुरुषच विधी करू शकतो. सत्य. पारंपरिकपणे मुले श्राद्ध करतात, परंतु जर पुरुष वंशज उपस्थित नसेल तर स्त्रिया देखील ते भक्तीने करू शकतात. गैरसमज 2. विधी गुंतागुंतीचे आणि महागडे असले पाहिजेत. सत्य. श्रद्धेने केलेले साधे अर्पण देखील प्रभावी असते.